नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो एकच वाडी सुंदर वाडी आपल्या सावंतवाडी मधून. सध्या कोकणात जो काय पाऊस पडतोय नुसतो वत्ता म्हणजे 15 दिवस आधीच कोकणात मान्सून दाखल झालेला आहे. फक्त कोकणात नाही, पुणे मुंबई या ठिकाणी देखील. आणि आज तारीख 26 मे 2025. काल 25 मे 2025 पुण्यापासून कणकवलीपर्यंत तुफानी स्वच्छतेचे सुंदर प्रतीक असलेल्या वेंगुर्ला आगाराच्या शिवशाही बसचा प्रवास झाला. वा, काय बस होती राव. वेंगुर्ला आगाराची शिवशाही आणि इतर आगारांच्या शिवशाहीमध्ये काय फरक आहे तो बघायचा असेल तर आवर्जून व्हिडिओ पहा. पुणे ते कणकवली संपूर्ण 11 तासांचा प्रवास. लिंक मिळून जाईल आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. माहेर वाशिनीच्या नवसाला पाहून हाकेला धावणारा माणसाचा देव होत पंचायतनाची सूत्रे सांभाळून वेंगुर्ल्याच्या तुळसगावचे रक्षण करता श्री देव जैतील. आणि याच जैतिराचा वार्षिक उत्सव दिनांक 26 मे ते 4 जून पर्यंत सुरू असणार आहे. मंडळी, लगातार तिसऱ्या वर्षी मी भेट देतोय तुळसगावी श्री देव जैतील उत्सवाला. आज दिनांक 26 मे म्हणजे आजपासून त्यांच्या वार्षिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आणि 4 जूनला कवळस उत्सव करत या कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वात आधी जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघतायत वेंगुर्ल्यामधून. हॅशटॅग आम्ही वेंगुर्लेकर. आणि ज्यांना तुळसगावी आहेत राहणारे तुळशीचे परब पण त्यांना गावा घेऊन नाही जमला या वार्षिक उत्सवासाठी आणि व्हिडिओ बघताच तर आजच्या व्हिडिओमधून देव जैतीलचे दर्शन करून घ्या आणि आजचा कार्यक्रम एन्जॉय करा. मगाशी पाऊस भरला होता, आता पाऊस हळूहळू होतोय, सुरुवात करतोय आणि तिकडे गेल्यानंतर 100% मिळणारच. पुढच्या तुळसगावच्या प्रवासाला सुरुवात करूया, पण आधी गरमागरम दाजी गावडे यांची आजची कटवडा उसळपाव खाऊन घेऊ. या मंडळी नाश्ता करायला. लोकेशन सावंतवाडी रेल्वे स्टेशन आणि येथून जैतील मंदिरासाठी जायला पब्लिक ट्रान्सपोर्ट, प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे काय की ज्या एसटी महामंडळाच्या बसेस येतात सावंतवाडीवरून वेंगुर्ल्यासाठी मार्गे कांबळेवीर तुळस मार्गे, तर तुम्हाला तुळसगाव उतरायला लागेल. हार्डली इथून 12 का 13 किलोमीटर अंतरावर आहे. आणि वेंगुर्ल्यापासून तुळसगाव यायचं असेल तर मोजून 15 किलोमीटर अंतर. आणि कुडाळ कणकवलीपासून यायचं असेल तर सर्वात बेस्ट ऑप्शन आहे की वेंगुर्ल्यापर्यंत या आणि वेंगुर्ल्यावरून सावंतवाडीसाठी ज्या बसेस पास होतात तुळस मार्गे त्या पकडून तुम्हाला उतरायला लागेल तुळसगावी जैतील मंदिराच्या बरोबर बाहेरच्या बाजूला. पण या सर्वांपैकी सावंतवाडी सगळ्यात बेस्ट जवळचं लोकेशन. पण ज्या दिवशी उत्सव असतो तेव्हा बसेस मात्र कमी प्रमाणात मिळतात. कमी प्रमाणात म्हणजे काय, जास्त सोडत पण नाही आणि ट्रॅफिक लागलं की विषय संपला. बस काय वेळेवर येत नाही, ट्रॅफिक मध्ये अडकले. आता गपचूपणे म्हटलं टमटम करून जाऊ. 50 रुपये प्रति सीट. लवकर 6 सीटर मिळाली. आता गणपती बाप्पांच्या नामस्मरणाने पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा. रिमझिम बरसत आल्या पाऊस धारा. मोर नाचला बनिया नंदी फुलवणी रम्य पिसारा. रिमझिम बरसत आल्या पाऊस धारा. मोर नाचला बनिया नंदी फुलवणी रम्य पिसारा. सजली धजली वसुंधरा ही सचैल झेलित धारा. गरमागरम दाजी गावड्यांची आजची उसळपाव खाऊन तुळस दिशेने प्रवासाला सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे 2025 साली देखील श्री देव जैतील उत्सव दिनांक 26 मे ते 4 जून पर्यंत सुरू आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखला जाणारा वेंगुर्ले तालुका आणि येथे असणारी स्वर्गीय मंदिरे अतिशय सुंदरच. त्यापैकी तुळसगावचे रक्षण करता देव जैतील, जोर माहेर वाशिनींचा देव, त्यांच्या नवसाला पावणारा, हाकेला धावणारा, नराचा नारायण, माणसातला देव ही त्याची ओळख. या जैतील देवाची निर्मिती जैते परब या गृहस्थामुळे झाली. दैवी शक्ती, लढवय वीर होते. मुलीला आणण्यासाठी नागल महार आणि कुळंबींसोबत निघाले खरे, पण वाटेतच कुळंबीन आणि जैती परब यांच्यासोबत जी घटना घडली ती दुर्दैवीपणे. तरी सुद्धा जैतोबांनी तलवारीने अनेक भिल्लांना कंठस्नान घातलं, परंतु बाणाच्या साह्याने मस्तकात बाण लागली आणि नागल महार यांच्या मदतीने डोक्यावर पट्टी बांधत तुळसगावी आणले. मात्र वाटेतच नारूर गावी वैशाख वैद्य 13 रोजी देहावसान झाले आणि मुलीला माहेरी आणण्याची इच्छा अपूर्ण राहिली. म्हणूनच माहेर वाशिनींची इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा हा नराचा नारायण देव जैतील. नेहमीप्रमाणे दरवर्षी 11 दिवस हा जैतील उत्सव असतो. देवघरात जाऊन ओटी भरणे,
तेव्हाच देवांचे तरंग आणि जैतिराच्या पोशाखाचे दर्शन होते. बाजूलाच जैतील देवाचे मोठे मंदिर आहे. 10 मिनिटाच्या आत मनसोक्त सर्वांना दर्शन होऊन जाते. जैतील देवाचे साक्षात दर्शन घेण्यासाठी संपूर्ण वेंगुर्ले तालुका हजेरी लावतोच, पण त्यासोबत गोवा, कर्नाटक, मुंबई, अगदीच गुजरात मधून देखील लोक दर्शनासाठी येतात. जैतिर उत्सव हा पावसाळी सुरू होण्याअगोदर असतो, त्यामुळे भरपूर दुकाने येतात. सोबत शेतकरी बंधूंच्या शेतीसाठी लागणारे अवजारे, कांबळा इत्यादी काही विक्रीस येतात. जैतील देवाला केळी प्रसाद लागतो. नारळ रोटी, केळीचा घड हे तुम्हाला दिसतीलच, पण कोकणातल्या पारंपरिक जुन्या खाद्यवस्तू देखील तुम्हाला पाहावयास मिळतात. श्रीदेव जैतील देवाचे समाधी मंदिर आणि खाली आहे देवघर, ज्या ठिकाणी मायारोशनी ओटे भरतात. ज्यांचे नवस असतील नवस पूर्ण करतात आणि त्याच ठिकाणी नवस देखील मागितला जातो. आणि इथे आल्यानंतर आपली सबस्क्राईब भावकी, आपले मित्र गौरव राहणार आहे. तुम्ही नाही गाव खायचं तुमचं वजराट, आणि हे सगळे भाऊ बांधिलकी. वा वा मस्त, छान वाटलं. मागच्या वर्षी भेटले होते, या वर्षी देखील. आपण लक्झरी बस प्रेमी. जीवदानी ट्रॅव्हल्स. हा, एकच गाडी जीवदानी. मंडळी, या मंदिरा बाजूला सावंतवस, रवळनाथ आणि सातेरी रामेश्वर मंदिर देखील आहेत. कोकणात फिरण्यासाठी येत आहे तर आवर्जून वेंगुर्ल्यातील मंदिरे, त्यांची चालीरीती, कौलप्रसाद, अन्नप्रसाद नक्कीच अनुभवून घ्या. या उत्सवासाठी अनेक स्टॉल तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यांना ज्यांना खाद्यभ्रमंती करायची असेल त्यांच्यासाठी चुलीवरचा वडापाव, उसळपाव, मंचुरियन, भजी आणि चहा नाश्ता कंटिन्यू सुरूच असतो. या वर्षी पावसाने आधीच आगमन केले, त्यामुळे जैतील देवाचे खेळ, भाविकांना दिले जाणारा आशीर्वाद हे लवकरच सुरू करण्यात आले. रूढी परंपरा डोंगर दऱ्यांनी सजला ह्यो कोकण, रूढी परंपरा डोंगर दऱ्यांनी सजला ह्यो कोकण. तुळस गावी जैतीर माझा नराचा नारायण, तुळस गावी जैतीर माझा नराचा नारायण. हे माहेर वाशिणीचा देव ख्याती जगभर, माहेर वाशिणीचा देव ख्याती जगभर. दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर, दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर. दुःख निवारी भक्तांना तारी देव माझा जैतीर. तुम्हाला सुद्धा मंडळी जैतील देवाचे दर्शन करायचे असेल तर लक्षात ठेवा, दिनांक 4 जून 2025 कवळास उत्सव असतो. तेव्हा गारांनी घालत कवळास उत्सवाने वार्षिक कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होतो. जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर आवर्जून भेट द्या. 4 जून 2025 या 11 दिवसांमध्ये जाऊन तुम्ही दर्शन करू शकता. लक्षात ठेवा, 4 जून 2025 असतो कवळास उत्सव.
वेलकम टू वेंगुर्ले तुळसगाव. तर मंडळी, जैतील देवाचे दर्शन करून संपूर्ण खेळ बघत आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. ते सावंतवाडी दिशेने आणि माझ्यासोबत आपले गौरव भाई, लक्झरी बस प्रेमी. कोणती जीवदानी ट्रॅव्हल. जीवदानी ट्रॅव्हल. देव जैतीलच्या या वार्षिक उत्सवाबद्दल देण्यात आलेली माहिती सोबत तुम्ही या ठिकाणी कसे पोचाल याबद्दल थोडक्यात प्रवास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे कोणी व्हिडिओ बघणार आहेत तुळसगाव मधून, तुमका तर सांगूची गरज नाही, तुम्ही तर पहिला कमेंट करू गया हॅशटॅग आम्ही तुळसकर, हॅशटॅग आम्ही परब. सावंतवाडीवरून निघताना थोड्याफार प्रमाणात पावसाला सुरुवात झाली होती, तिकडे देखील पडला, परंतु जेव्हा देव आले तेव्हा मात्र पाऊस गायब झाला. आता पाहू शकता पूर्ण भरलाय आणि मुंबईमध्ये सुद्धा तुफानी सगळीकडे पाणी साचलंय. नेहमीप्रमाणे आज देखील आपले बरेच व्ह्युअर्स मिळाले जे आवडीने व्हिडिओ पाहतात, पण माफ करा मंडळी की त्यांना दाखवता आलं नाही, कारण गर्दीनंतर इतकी लोटली, इतकी वाढली, मोबाईल काढताना देखील भीती वाटत होती. म्हटलं काय करू, जेवढं शक्य होते तेवढं घेऊ आणि नंतर गपचूपपणे सावंतवाडीला येऊ. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास काय करायचंय, काय लाईक करून सर्वांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. देव माझा जैतील. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.